नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मागच्या वेळी आपण इन्स्टंटमध्ये पाणीपुरी आणि भेळ कशी बनवायची हे पाहिलं होतं आणि अमृतचंच आणखीन एक प्रोडक्ट आहे ते म्हणजे इन्स्टंट भजी पीठ। चला तर मग बघूया या इन्स्टंट अमृतच्या भजी पीठापासून कसे भजी बनतात। आपण आता अमृत कांदा भजी मसाला करत आहे। त्याच्यासाठी पहिला कांदा चिरून घ्यायचा आहे। उभा कांदा अर्धा किलो चिरून घ्यायचा आहे। मग त्याचे ते भांड्यामध्ये घेऊन पूर्ण कांदा भांड्यामध्ये घेऊन अर्धा चमचा मीठ घालून ते मिश्रण करून घ्यावे। पूर्ण मिश्रण मीठ पूर्ण कांद्याला लागलं पाहिजे। तिथून आपण अमृत पीठ कांदा भजी पीठ हे फोडून घ्यावे। पीठ मिसळून घ्यावे। त्याच्यावर 200 ग्रॅम पीठ मध्ये पूर्ण अर्धा किलो कांदा घालावा। 5 प्लेट आपल्याला मिनिमम 6 ते 5 प्लेट होऊ शकते। आपण मिसळून घ्यावे त्याला। गरजेनुसार पाणी टाकावून त्याला मिश्रण करावे। गरजेनुसार पाणी घालून त्याचे मिश्रण करावे। मध्यम मिश्रण करावे। अर्धा किलो कांद्यामध्ये हे 200 ग्रॅम आहे का? हां, 200 ग्रॅम पीठ यामध्ये घातलेलं आता आणि जसं लागतं तसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची। कोथिंबीर टाकून मिश्रण करावे। मिश्रण तयार झालेलं आहे। आता घरच्या घरी आपण कांदा भजी करू शकतो। कुठेही बाहेर जाऊ लागणार नाही। भजी थोडे थोडे घेऊन सोडायचे, छोटे छोटे गोळे सोडायचे आहेत। छोटे गोळा करून सोडून घ्यावे। इन्स्टंट कांदा भजी कशी पद्धतीने तयार होते हे सगळं दाखवलंय। घरामध्ये आपण जर एकटेच असू आणि खरंच आपल्याला खूप कष्ट न करता चविष्ट काहीतरी खायचं असेल तर नक्की आपण ही अमृतची कांदा भजी पटकन तयार करून खाऊ शकतो। तुम्ही बघू शकता कशी तयार झाली आहे। कुरकुरीत खमंग अशी झाली आहे आणि जास्त तिखट पण नाही आहे, मीडियम झाली आहे। कोणीही खाऊ शकतं, म्हणजे अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत ही कांदा भजी आपण ट्राय करू शकतो। नक्कीच घरी तयार करून बघा या पिठासोबत।